जय भीम, नमो बुद्धाय। आपण सध्या नागपूरला या रिझर्व्ह बँक चौकामध्ये आहो। हा संपूर्ण परिसर संविधान चौक म्हणून प्रसिद्ध आहे या नागपूर शहरामध्ये। या नागपूर शहरामधील सुंदर असा हा संविधान चौक। या ठिकाणी संविधानाची ही प्रास्ताविका सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध संघर्षाचं चित्रण आपल्याला या संविधान चौकामध्ये बघायला मिळते। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला हा महाडचा 14 तळाचा सत्याग्रह, त्याचं हे सुंदर असं शिल्प या ठिकाणी या संविधान चौकामध्ये कोरण्यात आलेलं आहे। सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्य असा स्टॅच्यू, भव्य अशी प्रतिमा या संविधान चौकामध्ये सोबतच या देशाला भारतीय संविधान नेत्यांनी प्रदान करताना डॉक्टर आंबेडकरांचं सुंदर असं शिल्प सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। सोबतच जागतिक बौद्ध परिषद काठमांडू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक भाषण, त्याचं शिल्पसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी आदरणीय निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराचे, निळाई त्रैमासिकाचे संपादक आदरणीय प्रवीण कांबळे सर हे सुद्धा आज या संविधान चौकामध्ये उपस्थित झालेले आहे। ते सुद्धा या ठिकाणी 2 मिनिटं आपल्याशी संवाद साधतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना जय भीम। आज संविधान चौक येथे आर्वी येथील कवी आणि विचारवंत आदरणीय सुरेश भिवगळे सर इथे उपस्थित झालेले आहेत। मी त्यांचं नागपूरच्या वतीनं, संविधान चौक समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधान चौकात त्यांनी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन या पुढे जो वर्षावास सुरू होणार आहे त्या वर्षावासाच्या निमित्तानं सामाजिक धार्मिक कार्यक्रम आर्वी शहरामध्ये प्रत्येक विहारामध्ये धम्म कसा सांगता येईल, सामाजिक कार्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं ऋण फेडण्याचा ते प्रयत्न करणार आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो। जय भीम।